मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक असा उपाय असे एक काम सांगणार आहे जे तुम्हाला करायचे आहे. स्वामींच्या चरणाकडे पाहत असताना सतत हा स्वामी मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि तुम्हाला ऐकू येईल इतक्या मोठ्याने तो जप तुम्हाला करायचा आहे. मित्रांनो, तुम्ही नियमितपणे जर स्वामी सेवा करत असाल तर तुम्ही तुमची इतर देवतांची पूजा सुद्धा करत राहायला पाहिजे. आणि त्यासोबतच तुमच्या घरात जर स्वामींचा फोटो, स्वामींची मूर्ती असेल तर तुम्ही तुमची सकाळची आणि संध्याकाळची स्वामींची पूजा किंवा स्वामींची सेवा झाल्यानंतर दररोज सकाळी आणि संध्याकाळी 5 ते 10 मिनिटं स्वामींसमोर तुम्हाला शांत बसायचं आहे. आणि स्वामींसमोर बसताना तुम्ही तुमचे डोळे उघडे ठेवायचे आहे आणि समोर असलेल्या स्वामींच्या फोटोकडे किंवा मूर्तीकडे त्यांच्या पायांवर स्थिरपणे तुम्हाला पाहत राहायचं आहे. स्वामींच्या फोटोकडे, स्वामींच्या पायाकडे, तुम्हाला चरणाकडे पाहत राहायचं आहे आणि स्थिरपणे पाहत राहायचं आहे. शक्य तितक्या वेळ स्वामींच्या चरणकमलाकडे पाहत राहायचं आहे. हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे तुमच्या विचारांमध्ये. आणि मनात शरणभाव, शरणागतीची भावना आणण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या चरणाकडे पाहत असताना सतत तुम्हाला एका मंत्राचा स्वामी जप करायचा आहे आणि तुम्हाला ते ऐकू येईल इतक्या मोठ्याने तो जप करायचा आहे. आता हा मंत्र जप म्हणजेच महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. आपल्याला लोकांना ऐकवायचं नाही, फक्त तुम्हाला तो आवाज, तो मंत्र जप तुमच्या कानावर पडायला पाहिजे असं बोलायचं आहे. आणि 5 ते 10 मिनिटं स्वामींच्या चरणकमलाकडे तुम्हाला पाहत राहायचं आहे. जर तुम्हाला उच्च जप करणे कठीण वाटत असेल तर तुम्ही सुरुवातीच्या काळात ते ऐकू शकता, जोपर्यंत तुम्ही ते पारंगत करीत नाही. स्वामी भक्ती करण्यासाठी तुम्ही स्वामींच्या फोटोच्या पायाकडे, म्हणजे स्वामींच्या पायाकडे, स्वामींच्या चरणकमलाकडे पाहत जर हा मंत्र जप रोज सकाळ संध्याकाळ 5 ते 10 मिनिटं हे काम केलं तर एक शरणागतीची भावना येते. आपल्याकडून जेही चुका, वाईट कर्म, वाईट विचार, जे पण आपल्याकडून चुकीचं काय होतं त्याची ती माफी असते, शरणागती असते की मी तुमच्या शरणात आलो आहे स्वामी, आता तुम्हीच मला सावरा, तुम्हीच माझी मदत करा. नक्की करा. मागणं काय मागू नका. स्वामींना सगळं माहीत आहे, ते भरभरून सगळं काही देतील. करून बघा, लाभ नक्की होईल. श्री स्वामी समर्थ.